राज्य करण्याच्या घटनेवरून शिवप्रभाचा महिमा कळून चुकला. रावणोपाख्यान. लोमशमी म्हणाले, रावणाने सर्व लोकांसाठी अति दुस्सह असे तप केला. त्याच्या त्या कठोर तपामुळे शंकर अतिशय संतुष्ट झाले. तेव्हा अतिदुर्लभ वरदान शंकराने त्याला प्रदान केले. सदाशिवगुण रावणाने विज्ञानासह ज्ञान प्राप्त केले. संग्रामात अजयत्व प्राप्त केले. तसेच दुप्पट शरीर त्याला प्राप्त झाली. महादेव पंचमुखी तर रावण दशमुखी झाला. देव, ऋषी, पितर यांना त्यांनी तपामध्ये मागे टाकले. महेशाने त्याला त्रिकुटाचा अधिपती केला. आता तो सर्व राक्षसांना महाराजा बनला. त्याने आपला प्रभाव इतका वाढवला की तो अजेय तर झालाच, शिवाय सृष्टी अग्नीला जिंकून नंतर त्याने कैलास पर हाताने उचलून भगवान शिवालाही जिंकून घेतलं. इंद्राचे ऐश्वर्य तसे सर्वत्र वावरणाऱ्या विष्णूला जिंकले. अशा सर्व त्रैलोक्य त्याने आपल्या ताब्यात ठेवलं. तेव्हा देव त्याला एकत्र आले व मेरू पर्वताने विचार विनिमय करू लागले. रावणाने सर्व त्रैलोक्य जिंकून घेतले. यात विशेष बिघडले नाही. पण तपश्चर्येमुळे प्राप्त झालेल्या बलाचा वापर तो सर्वांना पिडण्यासाठी करत आहे. तसेच वैराग्य घेण्याऐवजी औदार्य, ममता व सर्व सोडून तो कठोर बनला आहे. म्हणून आपण सर्वांना तपश्चर्या करून रावणाला जिंकले पाहिजे. विष्णूचे कथन ऐकून ब्रह्मदेव फार चिंतित पाहिले. कारण प्रत्येकजण कोठे ना कोठे दुर्बळ बनला होता. त्यामुळे त्याची पुण्याही कमी पडत होती. ब्रह्मदेव, इंद्र व चंद्र तसेच यम, विष्णूही तपश्चर्यात लिप्त झाले. अग्नीवर सर्व भक्षित हा आरोप होता. अन्य देव अशक्त होत. त्यामुळे तपश्चर्याद्वारे रावणाला जिंकणे हा एकमेव शिल्लक होता. नंदी हा सर्व गणामध्ये श्रेष्ठ व महान तेजस्वी असा होता. बुद्धिमान तर नीतिशास्त्रातही निपुण होता. तो जमा झालेला सर्व देवांना म्हणाला, तुम्ही सर्व इथे का जमला? तेव्हा देवाने रावणाबद्दल तक्रार केली व त्या सदाशिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आम्ही येथे जमला आहोत हे सांगितले. नंदीने हसून म्हणाले, हे ब्रह्मदेवा, जोपर्यंत आपल्या मनात अनेक भाव विद्यमान आहेत, अनेक विषय मनात प्रविष्ट आहेत, तोपर्यंत भगवान विच्छा परम दुर्लभ आहेत. परम शांत भावनेने युक्त होऊन शिवालयाबद्दल परमनिष्ठ ठेवणाऱ्यांनाच विविध रूपे भगवान शिव सुलभ होतात, नाहीतर दुर्लभच राहतात. तेव्हा ब्रह्मदेवाने विचारले, रावणाचे अन्य तपोबल कोणते आहे ते आम्हाला सांग व ते तुझ्या मनाप्रमाणे कशामुळे झाले आहे तेही सांग. नंदकेशव म्हणाले, कुबेराला नगराने धनाचे अधिपत्य दिले. त्याच वेळी रावण आपल्या वाहनावर बसून तेथे आला. रावणाने तेथे कुबेराला पाहून मला विचारले, कुबेर येथे कशासाठी आला आहे? तेव्हा मी त्याला विचारले, कुबेराजवळ आपले काय काम आहे? त्यावेळी त्याने मला शाप दिला की तू उद्धटपणे त्या मुखाने बोलतो आहेस ते मुख वानरापणे होईल. मी त्याला म्हटले की दोघेही शिवपूजक म्हणजेच मुखातून आहात, तेव्हा तुझे हे करणे योग्य नाही. रावण म्हणाला, शिवाने मला आपले सारूप्य देऊ केले पण मी ते स्वीकार नाही. तेव्हा त्या रावणाचे तपोबल इतके महान आहे म्हणून तो सर्वजण मीही तुमच्यात आहेच. आपण विष्णूंना प्रसन्न करून घेऊ या, तेच यातून काही मार्ग काढले. तेव्हा त्या रावणाने नंदी बोलणे सर्वांना मान्य झाले. सर्व वैकुंठाला गेले. तेथे त्यांनी मनपूर्वक विष्णूचे स्तवन केले. म्हणाले, हे विष्णू, मधुकैटभाचे हनन करणारे नरसिंह रूपी आपण, मानव रूप घेऊन बद्ध करणारे कृत्यवर्यांच्या पुत्राला म्हणजे सहस्रजनाला मारणारे महाविष्णू, आता आपण आमचे रक्षण करा. तेव्हा विष्णू म्हणाले, आपण सर्व या शैलदालाला पुढे करून वानरी शरीराचे धारण करावे व पृथ्वीवर अवतार घ्यावा. मी मानवी रूपात राजा दशरथाच्या घरी अयोध्या नगरीत जन्म घेतो. आपल्या सर्वांच्या मदतीने मी ब्रह्मविद्या ग्रहण करीन. ब्रह्मविद्या ही राजा जनकाच्या घरी जन्म घेईल. परमभक्त रावण जेव्हा ब्रह्मविद्येची अभिलाषा धरील तेव्हा धर्माने चालणारा पुरुष आपणा जिंकायला सुसाध्य होईल. असे सांगून विष्णू इंद्रअंश असलेल्या अशुमान पुत्रास सुग्रीव, ब्रह्म अंशरूपी वृक्ष, कुंजर, जांबवन आणि शिलदाचा पुत्र नंदी हा महान शिवभक्त तसेच शिवाचा प्रिय सेवक एकदश रुद्ररूपी हनुमान होईल असे सांगितले. अशा प्रकारे अपरिचित तेज धारण करून सर्व विष्णूच्या मदतीला सिद्ध झाले. त्याप्रमाणे मैंदा आदी ऋषीगण जागोजागी जन्म घेऊन मदतीत सिद्ध झाले आणि नंतर कैलासाला आनंद देणारे भगवान विष्णू जन्मले. सर्व विषयाचे रमण करणारे म्हणून विद्वानांनी त्यांना राम हे नाव दिले. शेष, दोंडिवा, दोधरडा विष्णूच्या मदतीला